पुणे शहरामध्ये समान पाणी पुरवठा 24/7 हे अध्यक्ष महोदय सुरू केलेलं आहे। स्वर्गीय अजितदादा असताना ही योजना त्यावेळी स्वीकारली गेली, ती योजना त्यावेळी झाली। आजही ती योजना संपूर्ण नाहीये, पण अध्यक्ष महोदय झालं काय? दरवर्षी 15% पाणीपट्टी वाढ केली जाते। ठीक आहे, पाणीपट्टी वाढ 24 तास पाणी देणार, 7ही दिवस पाणी देणार। पुणेकरांनी 15% पाणीपट्टी वाढ मान्य केली। अध्यक्ष महोदय, अजूनही आम्हाला पाणी आलेलं नाही। आम्हालाही कल्पना आहे की 24/7 नाव दिलं म्हणजे 24 तास नळाला पाणी येईल का? नाही। अरे पण 4 तास तरी द्या, पण तेही अध्यक्ष महोदय देत नाही। मग माझा आपल्या मार्फत प्रश्न आहे शासनाला की जर आपण पाणी पुरवू शकत नाही, 24/7 ची योजना काढली, त्यासाठी पाणीपट्टी वाढवली, ज्या सुविधा आपण देऊ शकत नाही त्याची वाढीव टॅक्स घ्यायचा अधिकार महानगरपालिकेला आहे का? जर पाणीच मिळत नसेल तर मग तो जो वाढलेला टॅक्स आहे तो ते मागे घेणार का? तो घेतलाच पाहिजे, कारण नागरिकांना तुम्ही पाणी देत नाही, दरवर्षी पाणीपट्टी वाढवताय, त्यांना टँकरनी पाणी घ्यायला लागतंय, टँकरनी विकत पैसे घेतायत आणि तुम्हाला टॅक्सही भरायचा, तुम्ही पाणी द्यायचं नाही। त्यामुळे हा पुणेकरांवरती अन्याय आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत ही सुद्धा मागणी आहे की ही जोपर्यंत ज्या भागाला तुम्ही पाणी पुरवताय तिथे पाणीपट्टी वाढवा मंत्री महोदय, पण ज्यांना पाणीच देत नाही त्यांना कशी पाणीपट्टी वाढवणार? त्यांना मागचाच रेट ठेवला पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे।